लागली मेंढी तर मिळ झाली नाही आणले ते बाबा रायबाने गिजगीच्या ओ मेंढी आणून आणून मी दमून गेलो बरं रायबाने गिजगिजा रायबाने म्हणजे काय रे रायबाने म्हणजे ती तू खावणारा म्हणजे तुला माहिती असेल की तुमच्या संग आलेलं पावसात भिजून आलेलं शेट तुकडं हा हा आणि गिजगीच्या म्हणजे बोटव्याचा भाप खरं बालवायचा दुसरा काय नव्हता खायला अरे दुसरं नव्हतं बाहलवायला बस काय कर माहिती का हा तिथे रायबाने मला खायला लय भूक लागली जन्माची वाजाया गुली दादा मेंढी ग जन्माची वाजाया गुली दादा मेंढी ग गुली दादा मेंढी लावा तेरा दिलाय स्वगान पालकाच्या जवळावा बनाया मागलो पालकाच्या जवळावा तडखाली जाऊन वनयाला लागली व सुंदराला मांडला अरे कुठे गेला ए दादा अरे काय म्हणतो ऐका देवा भीमाबाई त्यांचं नाव राहणार म्हणताल तर सध्या मुंबईला खरं त्याच्या माऊलीनं चाललेल्या बाबीला 101 रुपये त्यांनी दान केली अशा माऊलीला आशीर्वाद द्यावा धर्माच्या गती धर्म कुणी केला धर्म चांगला
जर असं तर त्यांनी प्रसाद घेण्यासाठी तिकडे जावं. आहे का नाही? जरा बसून. आवाज चालू आहे. मला पहिल्याचा दिवाला मला हा मेंढका लागला होता. मला त्या मेंढक्याला तायाप्पा सकाळचा दिवस जो पहिला हा मेंढी मेळधरीला लागली होती सारखी त्या हिवराच्या झाडाकडे पळायला. मेंढी काय जाऊन हिवराच्या झाडाचं पानं सुद्धा खायना वरतोड करून जायला टाळा बोलला लागली होती मेंढी मोठ्या मोठ्यानं वरडायला. अरे बाबा मेंढी आणून दमून गेलो. भूक लागली माझ्या जीवाला सारखी वाट बघत होतो तुझी ह्या जाग्याला. लय बोका लागला का मला. मेंढी कशी येत नाही बघतो. मेंढी बेहतर नाही मला कशी येत नाही म्हणजे काय त्याला बघ पहिला करतो मी भाकरी खातो. त्याला खास घेत नाही खास गत मेंढका लागतो. असला मेंढका लागतो आणि तो बदली करून टाकला मेंढका. म्हणून करून मेंढका लागला होता मेंढी माघारी आणायला. हा म्हणतोय पण काही कळत नाही मेंढीला. मेंढी आता हा आता काय मेंढी जाते का लय टपूतच मारीन तिला जीवच. या मेंढी का गावाय काय रा ही तर मेंढी कामाच्या बाहेरच गेली. डळा करते छंद नाकात शिंबूड. काय गड्या काय त्या मेंढरावरील सांभाळणाराच कळतंय काय काय मेंढी जर नाकात शिंबूड काय दांडळ्या डंग डंग येड्या. हा वय म्हातार झालंय म्हणून करताना अरे मेंढी कधी मेंढ्या इकडं गेली का दमाशी. तुषारवर मेंढी मोठ्या मोठ्या एका चमच्यात लावल्या तुला तिकडं काय म्हणतो येड्या मेंढी मी हाणणार मेंढीला का फिरेल काय का नाही म्हणूनच का बसलो रे कार्यक्रम मी बाळ मामाचा आहे. म्हणून त्या टायमाला पहिल्याचा दिवाला अरे जुबाडाला मानाला मानाला देवाला गेला हॅलो. अल्बमाचा भंडारा सुरू केला 13 वर्षापूर्वी म्हणजे 14 वर्ष आमचं सुरू आहे. तर जो भंडारा 13 वर्ष सतत ज्यांनी सेवा दिली ते आमचे केदार केटर्सचे मालक आणि ताई इथं उपस्थित झालेले आहे. 14 वर्ष आम्ही एकाच कॅटर्सवाल्याला जो जेवण देतो आणि अति उत्कृष्ट प्रकारचं जेवण बनवतात ते आमचे बंधू केदार केटर्स त्यांच्या ताई इथं उपस्थित झालेला आहे. मी त्यांना विनंती करतो की आमचे जे देव आहेत त्यांच्यातर्फे त्यांचा सत्कार करावा. अखंड 14 वर्ष हे आमचं भंडाऱ्याचं जरी असलं तरी 14 वर्ष त्यांनी आम्हाला सेवा दिली. अतिशय उत्कृष्ट प्रकारची सेवा देतात. त्यामुळे आम्ही देवाच्या हस्ते त्यांचा सत्कार करत आहोत. धन्यवाद.
बोला बोला बोला. कालिदास मोठे पोलीस यांचा सत्कार आनंद नायकडे करतील. देवा केदार खेडच्या मालकानं 100 रुपयाची देणगी दान केली. त्यांना आशीर्वाद बिरुद्याला याला माझ्या गावा जीव झाला भावरा. मेंढक्यानं विचार केला मेंढीत काय मिळायला लागना गेली मेंढक्या भुगाजून गेलेला भाकर खायची वाट बघतोय असं म्हणून करताना जातात म्हणून करताना निघण्या चालाला मार्गाला लागला
ठिकाणी हिवराच्या झाडाला विचार केला मेंढ्या गोळा केल्या मेंढ्या गोळा घेऊन चाललो होतो त्या मेंढीच्या मागे मेंढ्या घेऊन त्या वेळेला म्हणून करताना मेंढ्या नेऊन पोचले त्या हिवराच्या झाडाला म्हणाल करताना देवा खरोखर लांबानी बोकडं दुंबळ्या शेळ्या लागल्या त्या झाडाचा पाला खायला विचार करते त्या मेंढका म्हणाला दोघ जण मेंढका लागली होती ते हिवराचा दझाड निहाळायला असं अरे बाबा वर बघतोय आपण गोष्ट खऱ्यावर आपण झाडाच्या पाल्याच्या आळ काय दिसेना मला दिसलंय काय दिसलंय तुला अर्थ वर बघ वर तू निस्ता वर बघ की फिरायला माझ्या पायावर पाय देतो म्हणतो वर बघ तिकडे लांब नाव की मला असं दिसतंय तोंडाच्या बारीक माणूस आधी तर दिसत नाही पाय तुडतोय अरे पण त्या मुंगीच्या बोकांडी ती रोलर बसल्यावर कसं काय व्हायचं दादा वर दिसलं तुला काय मला दिसलेलं वाटतं बाबा अरे पांगळा आहे वर पांगळा पाळणा पाळणा म्हण काय म्हणते विचार पाळणा म्हणते अरे माझी बोबडी वरती 60 बुत नाटी पोरं लागली पाठी 60 वर्षात 80 वर्षाचं कपिल कॅट कुडाल निपून किती डोब्याला सांभाळून किती म्हातारा 60 बुत नाटी झालो आता म्हणून त्या टायमाला पहिल्याच दिवला दोघे जण मेंढका तर म्हणावा अरे सुबराला मांडला अरे देवाना घेतला
बघ बघ पैशाचा धन गवला मोठा धनाचा गटुडा लागला होता मला दिसायला इकडे 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 वारी बघ मरतो काय मला अरे मरल तिथे वर चढ वर चढ ओ बाबा काय म्हणतो फिंगर दाबू नको पैशाचं गटुडा वरी बाबा बेटकाला गुरुगारला धडावर नजर टाकली बरोबर देवा पालक नजर पडला बरं का पालक नजर पडला ताया पामन का काय बोलतो माया बोला बोला त्या जागेला अरे बाबा हो झाडावर गुरुगारला मला मेनका बोलतो मेनकेला काय सांगायचं तुला काय सांगतो बाबा मला गुरुगारला मला माझ्या हाताला लागली सर्दी यायला लागला हात मला धऱ्या झाडावर नाही या या जागेला पहिले यंगायत कशाला मध्ये मध्ये केलाच रे मातीत गोळस लाव लवकर आणि सगळं पडून मी खाली मातीत गोळस अरे मातीत गोळस म्हणून त्या टायमाला पहिल्याच जाती उगाला दावत पडत मायप्पा मेंढका लागला होता झाड यांगायला बालाबाईचा ना मेंढा कवा देवा मेंढा कवा बालाबाईचा मेंढा कवा अरे तसं नाही म्हणलं आता वयाच्या मानानं गुडघा दम धरणं झाडावर चढायला हात पाय लटलट कापायला लागलं ही झाडावर चढला पालक पाळणा सोडला इकडे फटवून इकडे कुणीकडे इकडे फटवून इकडे माहित नाही कोणाने तिकडे फटवलं मला अरे पाण्यात तुला ती पाळणा दिसला म्हणून सांग तुला का हे काय निघालो आलो तिकडून तिकडच ये इकडून इकडं आलो सोड लवकर दादा चढतो गोष्ट करी आम्हाला पण लय बुंग बुंग करतो रे वर अरे मावळा मावाचं ओळा हा आधी मोहर जातो काय मग मग जमतंय मला अरे दोघं मग खाऊ की हा दादा मावळती मावाचा आहे वर घरून पक्षाची उड्या त्याच्यावर नागाची फडी आहे देवाटायला मला बी आता वरी आल्यावर अरे पिऊ नको मी आहे खाली झाडा खाली आधी गटुडं सोड काय गटुडं खाली अरे गटुडं नवई पांगलाय पाहुणा तरी मग का पांगळाय ह्याच्या तिला पडत नाही तिला दिकीची बिला मला असा कसा रे जरा थोडा तिला द्यायचा बिला बोलता बोलता म्हणजे म्हणून करते ना अशा टायमाला दादा योगी पाळणा हा म्हणून द्या मला मेरका मी याच्या आधी पालक वर कर नको बघू नको गणपती मला हात द्या वेळेला पहिल्याच जाती युगाला दोघं जण हो टाकूडी झाडावून खाली आता ही काय हे खाली पडची काय रे खाली ह्याच्या खाली खालचा फटा वाळलेला आहे खालचा फटा उडी टाकली तरी धडक्यात जाईल मोडून कापू कापू बसलेला आहे असं आहे काय म्हणून मिठी धावत पळत आलती बलकाच्या जवळ त्या वेळेला दोघ जण मेंढा गावा एकमेकाला बोलत दोघ जण मेंढा गावा एकमेकाला बोलत एवढं उडावा उडावा पालक तुम्ही उडावा
नाव राहणार विठ्ठलवाडी त्यांचं गाव. शाबास. अरे मोठ्याच्या बाळाला कुरघर म्हणावा हौस्या भक्तानं. कुरघर हौस्या भक्ताचं गाव मंजलदार सोलापूर जिल्ह्यात माढा तालुक्यात. विठ्ठलवाडी त्यांचं गाव उजव्या बाजूला. कुरघर म्हणावा हौस्या भक्तानं कुरघर आपल्या नावाचा गजर व्हावा म्हणून 101 रुपयाचा धर्म केला. ईसा देवा आमच्या घरात जीव झाला भावरा. ईसा देवा आमच्या घरात जीव झाला भावरा. ईसा देवा मला तालुक्यात अंजन गाव वाघ माझ्या ईसा देवा नाव. मला तालुक्यात अंजन गाव वाघ माझ्या ईसा देवा नाव. ईसा देवा आमच्या घरात. ईसा देवा आमच्या घरात जीव झाला भावरा. हा साक्षीबाई त्यांचं नाव राहणार मंचर बोरवली गाव. अशा मागणीने 101 रुपये देणगी दान केली. दुसरे आणखी कुणाच तरी आहे ते पैसे आणि कुणाच तरी आहे. एवढं बरोबर आहे, एवढं हा? एवढं अंतर ठेवा माईक आणि कुणाच तरी नाव सांगितलं. गणेश गोळेकर त्यांचं नाव. अशा भाविकांना पण 51 रुपये देणगी दान केली. यांना आशीर्वाद सांगू तुम्हाला. पहिल्या सतयुगाला देवानी देवा परमेश्वरा म्हणत असताना भावा मनात बिरदेव माझा येतो ध्यानात. 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 आणि कोणवाडी
घर मेंढका लागल्या बोला एकामेकाला ओ मायाप्पा बघ ती गुली मिठी पळत आली हान माघारी मिठी अगं हा असं दोघं जण मेंढका बोल मिठी हाणून हाणून तर म्हणावा हे मायाप्पा कुरकरनं म्हणा धनबन करावा वरला शालू काढावा पाण्यामध्ये आधी काय आहे ती तर आधी बघावा अशा जागेला थर कपतो अरे आपण बी नाही धट माणूस आहे अरे लय धट माणूस दिवसा कावाच देत नाही तुम्ही आहे तुझ्या माग पाड बाबा तुम्ही आहे तुझ्या माग बलतीन बघायला दिसतो की लागा अरे मी आहे की बघायला धरायला तुला याच्या वेळेला दोघे जण मेटक्या ना पहिल्याचा युगाला चालू तर काढा बरानु माढाला बरायला जाग्याला केवळ त्यांचं गाव सायराज त्यांचं नाव केवळ त्यांचं गाव हौशा भक्तिवान राजाना धर्माच्या बाळानं त्यांचं म्हणणं असं आहे लावला छकारा बाबळीवर निघाला धनगर देशावर अरे भक्ताला आशीर्वाद द्यायचा म्हणावा बाबा आवता भाऊतानी डोंगरानं मेंढर चाललाय मेंढरावर आवता भाऊतानी डोंगरानं मेंढर चाललाय मेंढरावर देशावर
दादा काय म्हणतो मायापा लवकर वरचा शालू काढ बाबा कुरुघरला मला 2000 मेंढका लागलं होतं थटमन करायला हटमन करायला लागला वरचा मला शालू मला तुझा हात धरू दे हात तुझा काय भरवसा आहे काय का पळून जाणार नाही अरे तुझ्या आजी संग मेंढरा काय येतो तुम्ही अरे मी तुझ्या कमराला धरतो ऐक मी काय सांगतोय ते हा? तू काय मग मला झाडका वाळून गेलं हा. अरे मी तुझ्या आजी संग मेंढरा काय येतो इथं तेव्हा ही वळलेलं झाड होतं तुझा आजा बार का होता माझा आजा मेंढरा काय तुझा आजा बारका होता. तू मोठा होता मी मोठा होतो. तुझ्या आजापेक्षा मोठा होता तू मोठा बरोबर आहे. अरे मी आजाला तुझ्या इथे येतो. ती काय म्हणलं तुला कळलं का काय म्हणला हे बघ हा राम नाम जपा राम नाम भजा राम नाम तिच्या मुखी हृदयात घोकी राम नामाला हा. राम नाम त्याच्या नाही मुखी तो येडा पकाली जर येडा कातड काढा नगरला जोडा नगरावर पलट वला पर राम नाही मुखी आला आणि ह्याचं काम तसं झालंय झोझू झोला बापाच्या आधी लेख झाला जलाना तो सोयरीक बघा गेला सासूच्या लग्नाला जावाई आला म्हणून आजाला ना तू शिकवा लागलाय शिकवू दे हा आजाला ना तू येड्या तोंडाच्या म्हातारे माणसाला नाव रे अरे मी काय म्हणत होतो तो माझं ऐकून तर घेतलं का तुझा जायला भरवायला ऐकून घेत होतो मी अरे मी विचारत होतो तुझ्या आजीला हा अरे मी मोठा होतो म्हणजे असा तुझा बुटका होता मी जरा उच होतो रे म्हणून मोठा होतो म्हणलं बुटका होता म्हण की अरे बुटका होता म्हण की मग इकडे बरं अलीकड अरे अलीकडे काय बघा अरे येड्या तोंडाची हा अरे येड्या ती राहिलेला चिकलाचा गोळा आहे हा आणि तो आपूर चिकलाचा गोळा आहे सारखी ह्याची वाढ होती काय म्हणतो ती झालाय अरे मी विचारत झाडका वाढलंय हा हा म्हातारा मला एक काय म्हणलं माहिती का काय म्हणलं? अरे मर अगर जग म्हणला हा. त्या झाडावर मला कळवातीन रातवती पहिली कळवाती? मला वाटतं ती कळवाती त्या झाडात शिरली बुद्धीत आहे काय झाड गेलं वाळून ती कळवाती त्यात निघली मिठीच्या अंगात शिरली झाड झालं हिरवं पहिलं वाढलेलं होतं झाड हे. होईल का तसं मला सुद्धा अरे हे बरोबर आहे ना मग ह्याचं? एका दृष्टीनं मिठी झाली आपली मिठी पळत अशी तेवढी शिव काय खाते का मिठी आपली? म्हणून म्हणलं झटपण कर आपण दोघं जण दिसणार उदाहरण कसून पळायचं माघारी काय हरकत नाही बाबा लय दट माणूस आहे मी लय लय तुझ्या लय दट म्हणतो अरे लय दट म्हणजे इतका दट आहे सांगतो तुला होय दिवस मावळाच्या आधी कवाच भेट नाही दिवस मावळाच्या आधी कवाच भेट नाही दिवस मावळा की लय भ्या वाटतं मला लय भ्या वाटतं मला मग कशाला आला मध्ये मध्ये अरे काय लट लट करतो माझं संध्याकाळच्या आधारात म्हणल्यावर हा मग यात बघा झालं मेडक्यानं वरला शालू तर काढायचा ठरविला बरोबरला चालू काढला त्या पहिल्याच्या दिवगाला बरोबरला चालू काढल्याबरोबर या तांड्या बाळाचं स्वरूप लय म्हणला की चंद्राला म्हणता उगू नको सूर्याला म्हणता मावळू नको असं तेजवंत बाळाच्या अंगाचा त्याला बल्ला दोघा मेडक्याचा डोळा टिपून गेला त्या जागेला दोघं जण मेडका मुर्शिद येऊन धरणीवर पडल्यात मेडका काय बोलतात एकामेकाला शांत चिता नाही का भाऊ भक्तीची कथा काय अप्पा काय मग अप्पा आला का बरं झालं लागा कारण काय माझं डोळंच गेलं ना का ए येड्या तोंडाच्या अरे मला तसंच झालं चमकलंय हा? आकाशात ही चमकली येड्या त्या पिठीत काहीतरी तजाला भारी आहे अरे मला काय सुद्धा दिसत ना आता काय म्हणतो कसलंच दिसत ना बाबा आर नीट बघा दिसल अरे डोळं चोळलं तरी बाबा मला दिसत ना आर कसलं नीट बघ आता दिसलं का नाही काय सुद्धा राहिला का लोकांनी तू बघ म्हणते तुला नाही काय दिसत इकडे आता जरा दिसलेलं वाटायला आहे का लागले. नाही? त्या टायमाला पहिल्याचा दिवाला कृगर नंबर हा दोघा जण मेडका थोड्या वेळानं सुद्धीवर आले आता ही लहानसा बाळ कसं आहे नाही बापा दोच्याचा सुरव्याच्या देजाचा लालाच्या गुंजाचा गंगाबाईच्या खुशीचा देव अवतारी बाळ आहे दोघा जण मेंढक्याची मुरसुद्धागिरी मेंढक सुद्धीवर आल्या तर मेंढका काय बोलतात एकामेकाला शांत चिता नाही गा भाऊ भक्तीची कथा काय आपा बाळ दिसते ना सुंदर पण मला उगा दिसायला लागलं पुढं सरळ जरा. उगा दिसायला लागलं म्हणजे काय करणार अरे बाबा उगा दिसायला लागलं म्हणजे काय बरं दिसायला कसं लागलं मी म्हणतो मला दिसायला लागलं म्हणजे सांग बरं झालं लागा मला उगा दिसायला लागलं रे उगा दिसायला लागलं म्हणजे हा? अरे काय काय माणूस काय म्हणतोय परत झालं मला दिसायला लागलं देवा डोळा गेलेलं माझं माघारी आलं तू सोच काय म्हणतो ना का वाईट झालं मला दिसायला लागलं मला उगा दिसायला लागलं इकडे इकडे नसतं दिसत ऐकून घे तुझा जर डोळा गेला तर काय मुंबई चोऱ्या करायला शिका लोकांच्या धर्म करते इथं कुठं मुंबईत का घरला बसायचं दादा बसलं धर्म करते ती धर्म
अरे बाबा दादर नाही बसायचं कुठं देवाला मला मोठ्या देवस्थानाला गेला तर तुला कोणतरी वाढेल मला जर नसतं दिसलं हा बाहुबाई मेंढर राखायची वाचली असती मेंढ राखायची वाचली असती उन्हात तानात मेंढर मागे फिरायचं वाचलं असतं राहिला का त्याचं सुद्धा लईच विचार मोठा आमचा केलता तो पावसा पाण्यात घोंगडी बोकांनी घेऊन उभं राहायचं वाचलं असतं आलं का मग काय विचार केलता तो मनाला मला विचार भारी केलता काय रे अरे काळ बघून बघून घेतलं असतं जर्मनचं काळ जाणलं पत्रा पांघरा सगळं बिचानं पाठपून बांधलं असतं तुझ्या मग मग आणि एखादा पताका खांद्यावर लावला असता आणि दुसरं दुसरं काय आता अष्टगण बुका गोपीचंद हो कानाला हे लावलं नाकाला लावलं असतं की आणि असं कुठं गेला असता बाबा पंढरपूरला गेलो असतो बाबा आणि पंढरपूरला जाऊन काय पहिल्या मागाय बसलेल्या माणसाची आज चोऱ्या केल्या असत्या का दम 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 हो. काय म्हणला तू पंढरपूरला दादा पंढरपूरला जाशील खांद्यावर पता घेशील मोठा बंगला बघून मागाय जाशील तू काय म्हणशील काय म्हणशील काय म्हणते हरी विठ्ठल कोंडा दिल्यावर कसं वाटेल कोण म्हणणार म्हणणं दान धर्म करणारे म्हणते रे एखाद्या बाईने तर हातावर परमी घेतली नाही पोरांनी सांभाळता नाही सांभाळलं मी जोगवा मागून खाईन आंबा बाईचा जोगवा आजच्या दिवस तिकडं जावा. काय गा माहिती गई बाबा रे एखाद्याने जर खंडोबाचं पात्र घेतलं खंडोबाची वारी करीन आणि म्हणले मी भांडारी बघलं काढकीन खंडोबाची वारी होम भरल्या घरी अरे ही लई मोठा अवघड दिसतंय बाबानो श्रीमन साधुमन गोसाई श्रीमन गोसाई असं संसार नको म्हणून जर गोसाई झाला संसार नको म्हणून जर गोसाई झाला अल्लाह नाही शिल्लक काय गोसाई तरी होऊन तरुणला जाणला नाही पीठ कुठल्या घरात राहायचं शिल्लक लाईटला गिरणीतला तारा तुटल्या त्या काय म्हणला बाबा हुमरच्या घरी तिकडं नाही म्हणलाच की लय असं देवाचं नाव घेतलं लय वाढते ती अरे बाबा खरोखर असं म्हणून जमन नाही त्याचं नाव आहे हरी विठ्ठल तुझ्या तोंडात दिल्यावर कसं वाटत बरं काय केलं असतं बाबा तो पंढरपूरला गेल्यावर पंढरपूरला गेल्यावर चंद्रभागेची आंघोळ केली असती बर चंद्रभागेलाच काय केला इकडे तुळजापूर तुला दिसत नाही का अरे नक्की तुळजापूर पाप्याचं पंढरपूर पाप्याचं पंढरपूर आणि नक्क्याचं तुळजापूर तुला पाप्याचं म्हणून सांगितलं की काळा बुका लावायचं आणि हरी हरी विठ्ठल म्हणायचं त्याच्यामुळे ती आंधळी झाली असती आणि तुला. म्हणून तुला सांगितलं विचारतो बघ. हा? कोरोना आलता हा कोरोनात किती जणांना माळा काढल्या रे काय म्हणते करून रे कोरोना गटुड बांधून कुठं तू सुधारली गटुड बांधून कुठं तू सुधारली या वायरस दुनिया हादरली या वायरस दुनिया हादरली
लक्ष्मी भक्तजन मला प्रभोदराव नावाचे असं प्रसादेवा सचिनराव नावाचे नावाचे उंदरगाव गावाचे भक्तिमान राजानं भाऊ होऊन देवा गादीवर येऊन 100 रुपयाचा धर्म केला भक्ताला आशीर्वाद काय माड्यावर लावला दिक्कीला ना अण्णा नायकुडे त्यांचं नाव, सचिन नायकुडे त्यांचं नाव, राहणार उंदरगाव गाव देवा. मुंबईला येऊन आनंद वाटला मला. 101 रुपये निदान केल्या. राजा भक्ताला आशीर्वाद तुमचा द्यायचा सांगतो तुला.
तेराला राहून बर का त्यांच्या आजोबाला देवा असं देवा राजेशराव नावाच्या धर्माच्या बाळानं आनंदाच्या भरत नाथाच्या नावासाठी 2 रुपयाचा धर्म केला. अशा भक्तिवंताला सुद्धा आपण आशीर्वाद देऊ. एक दोन मायापा करू द्या पहिल्याचा जीवाला बघ पाण्यामध्ये किती सुंदर बाळ लागलाय की दिसायला. काय गोरपण आहे रे बाळ? काय गोरपण आहे रे? लय गोरपण आहे की काय कसं गोरपण आहे? थव्याच्या पाठीवनी सांगायची पाठवून गुढी पण असते वाढायला सांगा मला. नका हाणतो काय रे मग? हा हाणतो काय? कुठं आणलं तुला मी वाटीत नाही अंड नुसता हात लागलाय. हात धक्का लागला असेल माझा त्याला चलता जाऊ चलता ना. ठेस काढणार मी कुठे मला इकडे जा. असलेली गुरुला घ्यायला आवडतो. काय म्हणतो लय गोर आहे म्हणा. जीव उतरून घे भगवान इकडे तर माझा कदर केला का हातात काय लेकरू आहे? आला का तुझी दाढी लागली पत्ता द्या गाला लावून तो काय लिखू नका समजा लाल लाल लागल्या बाळाचा तोंडाला असलं बाळाला याचं तोंड तर आहे का तसलं? मग तो काय बाळ चांगलं खरंय खरंय खरंय. काय खरं आहे का नो असू दे चला तुमच्या आला का डाक तरी शिकायचं तू माझ्या आगावर शिकार घे कुठं म्हणता? तिकडे बाजूला शिकायचं पलीकडे असं आहे का? तिकडे पुढे जाऊन शिकायचं हा, तिकडे पाहुणा बसला. आज झालंय का म्हणून त्या टायमाला पहिल्याच्या दिवसाला सकाळचा परत गोपालला दिवस आलेला म्हणून करताना तान्या बाळाला डावा फुफवलाय. त्या टायमाला चला म्हणला दादा आपण मेंढ्या सगळ्या गोळा करू. काय तुझ्या भक्त नावाला हो अजितराव नावाचे भक्तिवान राजानं तसं जेव्हा मल्हार फॅब्रिकेशनचे मालक पुण्याचे असे भक्ताने 101 रुपयाचा धर्म केला. अशा भक्तिवान राजाला सुद्धा आपण आशीर्वाद पंचा द्यायचा. राजा भक्ताला आशीर्वाद तुमचा द्यायचा सांगतो तुला अरे खेळो भाऊ हजर राहावे.
म्हणून लागला त्यांना काय करून आणलं. बाबा घेऊन नका लवकर मेंढ्या गोळा करायच्या बरं झालं असतं. अरे पैसे काय करायचे पैसे करून कोण मिळतो कोणा काय करायचं बाळाचं काय करायचं नाही तर आपल्याला सुद्धा गाडीला नाही धनी आपल्या दोघांना नाही मारत लकापती बोलवायला नाही येत. आपल्याला ठेवील का नीट ठेवील का जाऊ बाबा काय म्हणते बघू बरं का जायचं बरं का हो तुला सांगतो जायचं खरं बालवाईनं जर विचारलं बाळ कोणी आणलंय तर तू आणलंय म्हणून तू आणलं म्हणलं तर मग बालवाई मारलं फिरलं बालवाई अरे तरी मारलं तर बाबा मारू दे मला पण बाबा आम्ही दोघांनी आणलंय म्हणायचं असं म्हणायचं चल बाबा मेंढ्या गोळा करायच्या आता चल बाबा लवकर दोघं जण मेंढ्याने मनाला विचार केला मेंढ्या सगळ्या गोळा केल्या त्या पालक संख्येला घेतला बरं का निघून चालले असायला देवा म्हणून तर त्याला कशी निघून चालले ती हो आणि तुम्हाला नाव नाव देवाचा घेता अरे बाबा मेंढर गोळा करतो मी तुला लगा कामाचं म्हणलं की असं आहे बघ अरे का माझं नाही बाबा मला लांब तसलं परवडतं लय वजन होईल काय रे पाळण्याचं वजन नाही बाबा असलं कुणी करत आटाच करावा बरं घे उचल घे घे बाबा लवकर मी मेंढ राहतो बाबा काय हरकत नाही बाबा मेंढ्या गोळा कर लवकर म्हणून दोघ जण मेंढका सुद्धा आले त्या चिकनीच्या डेऱ्याला देवा तळ्याच्या पाणीला आले त्या मेंढ्या बरसवल्या त्या पाणी प्या मेंढरानो गबांग गबांग गटाम 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 बास करा अरे तुला सकाळ त्या बाळाच्या हे सूट बुध हात मेंढर पाणीच पिल नव्हती काय पहिले तिला का तनसा फुगले मेंढराजा गज फुगले ती बाबा बालवाय सुद्धा नटेल करणाऱ्या नटेल बाबा कितीचा गुण आणली म्हणून अरे बाबा मेंढ्या पाणी पिते मला पण ह्या ताल्या बाळाला टावा फोडलाय बर का दावा पोला आता काय करायचं रे काही गुन्हे बिडी ती सारखी द्या मला कुण्या बाप्याला कुण्या दुष्टानं ओहो बाळाचा पाला कधी बांधला कधी नाही तर म्हणावा त्या बाळाला टाळा फोडला सुकून गेला चेहरा त्या बाळाचा ए मापा अरे ते पिशवीत वाटी पिटी असली तर काढ की बाहेर वाटी हा वाटी किती नसेल अरे वाटी असेल त्या गुन्हे मिंडी धार काढ बघू बाबा असली तर असली बघ बर हाय हाय का हाय ऐका शिलोक त्यांचं नाव आणि उंदरगाव त्यांचं गाव प्रियाताई त्यांचं नाव आणि उंदरगाव त्यांचं गाव श्रेयाताई नावाच्या उंदरगाव गावाच्या ऐका श्रेयाताई नावाच्या उंदर गावाच्या नायकोड्याच्या बाळानं हौशा भक्तानं बहीण भावंडा जुळून असं 51 रुपयाचा धर्म केला अशा बहीण भावंडाच्या जोडीला आशीर्वाद द्यावा
एकामेकाला काय लागलं होतं बोलवलंय दादा वाटी जर आहे बाबा वाटी काढची दार मग तर हा. अरे आपल्याला कवा दाराची बाणगड आहे कवा काढायचं अरे अरे इकडे वाडगा झाडी सगळं करील मला पण मी कवा दारच काढली नाही बाबा बघा कुठल्या बी कामाला महागच कसायला खायला मोरीन कामाला महाग अरे मी करतोय तीच करतोय काम काय लगा काम करावं मेंढ्याला काय नाही मी काय दारा काढा नाही दार कशी काढावी लागते मेंढराची देवाला विचार काय कळत नाही बाबा देवाला विचार मग ए देवा काय लक्ष द्या भक्ताच्या नावाला लोकराव नावाचं हा तसंच उंदरगाव गावाचं बर नायकोड्याच्या बाळांना नितीनरावच्या लेखन देवा भक्तिमान राजाला आनंद वाटता जीवाला 51 रुपयाचा धर्म केला अशा भक्तिमान राजाला सुद्धा पुन्हा आशीर्वाद देऊ बरं का अरे मारोबा भाया म्हणो भक्ताच्या नावाला अशोकराव नावाचं हो भक्तिमान राजाला आवटी सोडून आल्या त्या मुंबई शहराला आहा. बाळमामाच्या कार्यक्रमाला येऊन 51 रुपयाचा धर्म केला अशा भक्तिमान राजाला सुद्धा पुन्हा आशीर्वाद देऊ बरं का पंकजा पिता पुण्य दोघं मेंढक्यानं विचार केला म्हणाला कृकर्त म्हणा हा गुन्ह्या मेंढीची धार काढली त्या तळ्याच्या पाळीला आणि त्या तान्या बाळाला दूध पाजून तर बाळ शांत केलता दुपारच्या पायाला दोघं जण मेंढकाच्या मेंढ्या चारीत चारीत दुपारचा टाइम टळून गेला संध्याकाळची वेळ झाली त्या जाग्याला हो उशीर झाला मेंढ्या मावलेला दोघं जण मेंढकाच्या मेंढ्या चारीत चारीत पाणी प्यायला पाहिजे बाटली दाखवलं का पेरा श्लोक नितीन गायकवाड त्यांचं नाव आणि उंदरगाव म्हणतात तर त्यांचं गाव
अरे हौशा भक्ताचा सोलापूर जिल्ह्यात माढा तालुक्यात उंदरगाव त्या भक्ताचं गाव. अरे हौशा भक्ताने धनगरी गाण्याला बाळूमामाचा भंडारा मोठा भरला म्हणून आपलं बी नाव निघाव म्हणून 51 रुपयाचा धर्म केला. अरे अशा भक्ताला आशीर्वाद काय देणार तर म्हणावा. दुपारचा दिवस तिसरा पडला दिनमान मावळाचं लवकर लवकर मेंढीची धारणा बाबा बाळाला तर दूध पाज. बाळा दूध पाजलं म्या. अरे हातपाय जाणून धार काढ मेंढीची मेंढीचा आठवड्यात पिळावं लागेल मग. बघा मेंढीची उद्या मेंढीची धार काढायचे. मेंढी मग असली बघूनच घ्यायला धार काढली मेंढीची बघ. काढ लवकर. लय मोठी काढली. लय अवघड झालं. कर लय अवघड झालं. कर ती मेंढी धार मागणं काढावं लागते गोष्ट खरी आहे. मग म्हणलं कहो की दुधात मेंढी हागली बी मेंढी मुतली बी. अरे 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 तमाशे ते अमृत आहे. अमृत आहे. हा कस काय रे. मग आला का दूध हिरवगार झाले ना अमृत आहे काय म्हणतो. याडायस तू. हा. अरे येड्या खंडोबाने ज्या टायमाला बाणायची कळशी ठेवून खंडोबाची कळशी बाणायने जेव्हा ठेवून घेतली होती धनगरवाडी जेव्हा खंडोबा गेला 550 गड्याच्या 550 बायका. अगं बायानो पाणी तरी द्या मला प्यायला. बाया काय म्हणले त्या प्रधानाला. प्रधानजी आमच्या गावात पाण्याचा पत्त्या नाही म्हणले. म्हणला तुम्ही काय पिताव. आम्ही काय पाणी पित नाही होय. हा तर ती काय म्हणलं तुम्ही काय पिताव. ती म्हणली आम्ही दुधाची मेंढीची धारा काढताव म्हणली. लेंड्या त्याच्यात केस त्याच्यात मूत त्याच्यात गोचड पडलेली त्याच्यात आणि मग ती दूध पिवताव त्याचं दही करताव त्याचं ताक करताव ताकाने आंघोळी करताव दही खाताव दूध पिताव. काय दुधाचा संप होत होता. आमगळी धनगरी मग आम्ही पहिल्याच होताव. म्हणून त्यांना म्हणा पहिल्या सतीवाला म्हणून गरगरी हा दोघा मेंढक्यानं दूध पाजून शांत केलता दुपारच्या पाऱ्याला. दिन मान मावळायला व देव मावळायला व सांजुळाच्या याला व
लवकर चल चल लवकर बाबा इकडे काय केलं बाला म्हणताना म्हणून हे दोघे जण मेंढकाला म्हणा मायाप्पा काय म्हणतो तायापा पालक उचलून घे मैठ्यास करायचो पडायचो तुम्ही घेऊ म्हणतो काय वैद्यात झाले रे त्यामुळे पालकाचं वजन जास्तच नाही आता हा मी गेलो माझे तुकडं खाल्ले तर वैद्यात झाले त्याचं म्हणतो काय रे का फुकाट खाल्लं का होय तुकडे फेडायची पाळी आता आली बघ मेंढराला खाल्ली का हो तुकडं नाही चालतं काय लय खाल्लं होतं चुरू चुरू सुरू आता बाहेर निघालेलं काय येड्या मेंढ्या खायचं तिथं सोडून द्यायचं देवदेवाला जायचं म्हणून बघा मेंढक्यानं सांगितलं पर्याला त्याच वेळेला हा. तू करता मला वाकी पाला डोक्यावर जाऊ बनवायच्या मेंढ्याच्या वाडग्याला म्हणून करताना 2 मेंढक्याने मेंढ्या घेऊन त्या टायमाला बरं इकडे काय होईल बाईच्या पेडला मेंढी बाईच्या पेडा माझी मेंढर आहेत ना जात असते वरडत असते ते आज मेंढरू वरडलं नाही असा विचार पडला होता त्या बोलवायला आता- आता आपल्या राजवाड्याला लागली होती बोलायला तायापा इथं तर लागायचं म्हणून त्या टायमाला दोघे जण मेंढक ये मायाप्पा काय म्हणतो तायापा बाकी मेंढ्याचा वडगा उघडला मेंढ्या कोण्या वडग्यामध्ये आता म्हणून करताना तारा पेंट तर सोला तारा पेंट कोणला झपाटा वडून जाऊ आपण बरं का आता सोड सोड कोकरं प्यायला सोड लवकर लगेच लगेच सोडतो टक, 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 पेंट तर सोडला बाबा कोकऱ्यावर नीट गेला, ठाण्याच्या बाजारातून टाकली पुणीकडं बाजार दुसरा निघाला काय ठाण्याचा नवीन बाजार आहे इकडं. मला माहिती सगळं तुला यायचं काय होतं बघायला नाही जाऊ की म्हणून त्या टायमाला दोघा जण मेंढक्याने धारा काढल्या होत्या त्या वेळेला म्हणून करताना ही पाळणा उचलून घेतला आणि जुंबाऱ्याला या मांडाला नवा नवा घेतलं, नवा नवा घेतलं, जुंबाऱ्याला मांडाला.
म्हणतो तायप्पा बोलवाय आपली सारखी वाट बघत असेल राजवाड्याला आता. चल चल बाबा लवकर चल बर का पाहिलं की उचलून नका काम काय घेतो मी उचलून? काम चुकार माणूस आहे का तू तुझा काय करावं काय नाही दिल मारून गेला करून सरकलो. माझ्या मागे चल इकडे आणि माझा मिटका आलं माहिती हो की बोलवायचा वाडा दिसतोय का का म्हणे दरवाजा चिरबंदी वाडा तुला दिसत ना काय एवढं मोठं बाय आग लागल्यासारखा वाडा दिसतोय रे. लगा तुझ्या तोंडाला काय बिरी खाय का नाही अरे बिर्याणी नाही बघितलं लाईट अरे दम 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 काय म्हणला अरे बाबा मला वाटलं आग लागल्यासारखाच वाडा दिसतोय. बाबा रे हा सध्यायुगातली खुटखंडीला बुडून गेली कलियुगातली लाईट आली अलीकडं लाईट गेली की दुनिया आदळी झाली टीव्ही बघायची बंद पडून गेली झोपडपट्टी राहायला हाबरेटी खायला फटपट्टी बसायला हातपट्टी प्यायला सिगरेटी वाढायला आणि भांगपट्टी वाढवायला कसली आई सोडून दिली आम्ही. काय म्हणला कसली आई सोडून दिली कमी खर्च व्हायची आईस कसली कमी खर्चात आईच असते ती अरे खर्च नाही व्हावा लागतो तरी 4-5 रुपये तरी खर्च व्हा माणसाचा मिळत ना 4-5 रुपये तरी खर्च व्हा तुला बघापासून बघतोय मी तिकडे माग मग काय म्हणून त्या टायमाला पहिल्याचा दिवगाला मायाप्पा काय म्हणतो ताय? मारमार बोलवायला हड्या मर या जागेला बोलायला हाक मार म्हणतो. आणि बोलवायला कसं माहिती होणार अरे आपण गेल्या बरोबर तिला आवाज यायला पाहिजे. आपण गेल्या बरोबर म्हातारीचं कान घेऊन वासाची कुत्री आहे काय ती अरे बाई सारखी ध्यान देऊनच बसली आपल्यावर. अरे बसली पण बोलवाय ना बासळात मध्ये राजवाड्या हात लांब असेल म्हणतो का करू कर म्हणा बोलवाय आपलीच वाट बघत असल मार मार हाका लवकर मार. बालू माता मी आलो वाडा उघडा की आता कोण आहे रे कोण बाबा बोलवाय आम्ही तुझा दोघा जण मेनका ताया पाणी मायापा दमरा बाबा मेंढ्याच्या जीवावर बिजगऱ्याचा दरवाजा बांधलेला आहे नीटका दरवाजा उघडते जमतो जरा बोलवाय ध्यान ठेवू शब्दाला काय रे बाबा बोलवाय रिकाम्या हाताला येऊ नको तर म्हणावा सवर्णाच्या ताटामध्ये आरती पंचारती लाव आणि आम्हा दोघा तिघाचा बोलवाय चंद्र हरवावाळ हे येड्या पोराओ 12-24 वर्ष झाली माझ्यात नोकरी घालता तुम्ही दोघं धावून तिसरा कोण आणणार बोलवाय वाडा उघड मग सांगतो की मी तुला दम मला वाडा उघडायचं मग तू बाजूला हो उघड तुझी बरगडी जाईन बाजूला हो, तू इकडे हो बोलवाय तू इकडे हो ह्या बाजूला सांगतो माझ्यावर वाडा उघड नाही नाही मला दरवाजा उघडायचा आहे मागे सरक बोलवाय दरवाजाला राग नाही दरवाजाला रागीन खिर खट खट खटाडा ओय मायापा बोलवायचा वाडा मागच्या भूकंपात कसा पडला नाही रे भूकंपात कसा पडला नाही का येड्या तोंडाचे इतका राग आला का मेंढ्याच्या तुला? जीवावर बिजगरी वाढत बिजगरी लावून दरवाजा बांधलेला आहे बोलवाय मी काय म्हणला तुला म्हातार पडला ऐकू येत नाही की आता पोरा नीट समोरून बोलतो हळूच बोललं की तिला ऐकू येते. बोलवाय मी म्हणला असला बोलवायने चिरबंदी वाडा कमानी दरवाजा ह्याच्या बिजागऱ्या अशा खरखटडा कशी काय वाटत्यात कवा बांधला सर वाडा ही मेंढ्याच्या जीवावर वाडा बांधलाय त्या गुन्ह्याच्या मामीला विचार मेंढर घरी असल्यावर पैशालाच कमी नसतंय पण मेंढर एक बार दारात गेली की पुन्हा पैसेच नसतात मेंढरा घरी असली की पैसा कमीच नाही चौकून धरण संसार बारा आणि मेंढरा वाडग्यात न केली तर मेंढी एक बार धनगराच्या वाड्यात गेली की धनगर भिकारी झाला हो जवळ मेंढी आहे त्याच्यावर असं